नमस्कार, माझं नाव प्रवीण नारायण वाडकर. मी राहणार मुंबई आणि मला पहिलं चालताना वगैरे मला त्रास व्हायचा असा, म्हणजे किंवा असं वॉक करताना वगैरे त्रास व्हायचा आणि 10 मिनिटं वगैरे असं बसलो की बरं वाटायचं. त्याच्यानंतर तोच त्रास मला जाणवायचा. पहिला मी बॉडी बिल्डिंग मध्ये होतो. मुंबईसाठी मी 2दा चान्स मारलेला आहे आणि द्वितीय आणि तृतीय असं पारितोषिक मला भेटले. अजूनपर्यंत मला तरी कसलाच म्हणजे इफेक्ट वगैरे ऍडमिट होण्याचा किंवा असा आजारानिमित्त कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. आणि असं करता करता मला आमच्या गावातील एक पेशंट आहे, त्यांनी मला आशिष सरांचं नाव सांगितलं. मी आशिष सरबट सरांना येऊन भेटलो. त्यांनी मला सांगितलं की असं असं वाटतं तुम्हाला हा इव्हेंट झालाय हिपचा वगैरे, तर तुम्हाला काय त्रास होतोय काय नाही असं पूर्ण विचारपूस वगैरे केली. त्याच्यानंतर त्यांनी मला सजेशन दिलं की तुम्हाला हिप रिप्लेसमेंट आज नाही तो कालांतराने तुम्हाला करावे लागेल. आणि ते करता करता तर म्हटलं सर त्याचे बजेट वगैरे काय प्राइस वगैरे किती आहे असे, कारण की माझा हेल्थ इन्शुरन्स वगैरे काही नव्हतं. तर मी म्हणत होतो की मला आशिष सरांनी मला एक बजेट दिलेलं की एवढ्या पैशात वाढ करून मला आज किंवा कालांतराने ऑपरेशन करणं सोयीस्कर होईल. आणि तुम्ही तसंच जर पोस्टपोन करत गेलात तर इन फ्युचर तुमचे आणखी डिजीज वाढू शकतात असे. तर मी 16 ऑगस्टला मी जहांगीर हॉस्पिटल त्यांनी मला सांगितलं की ऑपरेशन तुम्ही करून घ्या. त्याची मी डेट त्यांच्याकडून घेतली. सरांनी खूप मला सहकार्य केलं. आता त्यांच्याप्रमाणे त्यांच्या वतीने मी आता बोलतोय. ते सांगायचं तात्पर्य म्हणजे बेस्ट डॉक्टर आहेत एकदम. कोणी पण कोणाला असं वाटत असेल तर तुम्ही यांचं सजेशन जरूर घ्या. ऑर्थोपेडिक फ्रेंडली वगैरे असे म्हणजे बोलायला वगैरे असेल. आणि 16 ऑगस्टला ते आले. मला वाटलंच नव्हतं, मी म्हणजे चालता फिरतं मला असं वाटत नव्हतं की माझं ऑपरेशन आहे, स्ट्रेचरवरती घेऊन जा, एवढं काही मोठा मेजर इश्यू नव्हता. पण चालताना मला थोडा त्रास होत होता, नस दबायची वगैरे असं. तर त्यांनी आले मला म्हणले वाडकर कशा आहात, ऑल द बेस्ट वगैरे असं मला म्हटले. हात भेटले, हात मिळवला वगैरे. मला म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी ऑपरेशनसाठी आलोय. स्ट्रेचरवरती 4-4.5 तास लागले. त्यांचे सहकारी जसे की राम सर वगैरे हे पण खूप म्हणजे त्यांच्याच खूपच फ्रेंडली माझ्याबरोबर बोलण्याला वगैरे, अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला. नाही तर काय म्हणजे असं फॅमिलीसाठी मी खूप बोलू शकतो त्यांना, असं नाही असं प्रॉब्लेम होतो असं. आता मला 16 ऑगस्ट पासून आता आज 1 जानेवारी नाही, आज 1 फेब्रुवारी मला 1 महिना मी रेस्ट घेतला. 3 महिने पुरता असं डाएट प्लॅन वगैरे. आता मी चालतोय फिरतोय, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन सक्सेसफुली झालं. आता मी 6 मंथ नंतर मी व्हिजिट केलंय. तर सर म्हणले काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही सर्व करू शकता, पण काळजी करू नका, बाकी काही नाही. तर मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.